कॉन्ट्रॅक्ट संपतात, दीपाली सय्यद होणार बिग बॉसच्या घराबाहेर. तर नेमकी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टचा असा कोणता मॅटर आहे की दरवर्षी बिग बॉसचं घर या कॉन्ट्रोवर्सीमध्ये फसलेलं असतं की ह्या वर्षी कोणाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बिग बॉसच्या घरात घेणार आहे. तर मित्रांनो, ह्या वर्षी असं वाटतंय की दीपाली सय्यद यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतला असणार, कारण की दीपालीचं गेम बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कुठं दिसलं नाही. तिच्यापेक्षा जे चांगले डिझर्विंग कंटेस्टंट होते जसं की संकेत, रुचिता हे पण बाहेर गेले, पण दीपाली सय्यद या फायनल पर्यंत पोहोचल्या पण काय बाहेर गेल्या नाही. तर मित्रांनो, हा जो कॉन्ट्रॅक्ट असतो हा कधी ना कधी एक्सपायर होतो आणि फायनलच्या आधी हा सदस्य घराच्या बाहेर जात असतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ह्या आठवड्यात जो सदस्य बाहेर जाईल त्यानंतर जे उरलेले सदस्य आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 6च्या फायनल मध्ये जाते. तर मित्रांनो, दीपाली सय्यद ही जी आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकते. जर आपण नॉमिनेशनची बात केली, वोटिंग ट्रेंडची बात केली, तर नंबर 5 ला आहे विशाल, नंबर 4 ला आता आलेली आहे दीपाली सय्यद, नंबर 3 ला आहे राखी सावंत, कारण की ज्या प्रकारे तिने काल गेम खेळला त्यानंतर फॅन्स तिच्यावर खुश झाले आणि ती आहे नंबर 3 ला. तर मित्रांनो, नंबर 2 ला स्टेबल आहे अनुश्री माने आणि नंबर 1 ला पण स्टेबल आहे राकेश बापट. तर मित्रांनो, या आठवड्यात चान्सेस आहे की दीपाली सय्यद किंवा विशाल कोटियान या दोघांपैकी एक घराच्या बाहेर जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की दीपाली किंवा विशाल कोण बाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.